कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा गू खाल्ला पाहिजे. का ते तुम्हाला सांगतो. परवा दिवशी सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न होतं आणि मुलगा कोण आहे तर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार विदर्भातून जे येतात लखानी यांचा. सगळ्यात फेमस सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ कोणासोबतचा तर शाहरुख खान. ह्याच्या आधीसुद्धा RSSच्या कार्यक्रमात सलमान खानची एंट्री आपण बघितली होती. त्यानंतरची मोठी उपस्थिती कुणाची तर अदानी आणि अंबानी साहेब यांची. राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ज्यांच्या नावाने बोंब मारत असतात त्यांना बघून त्यांच्याकडे धावत पळत जातात, त्यांच्यासोबत हसत खेळत वागतात, त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढून घेतात. आता सोयरीक बघा, सुप्रिया सुळेंची स्वतःची सोयरीक त्यांच्या जातीत नाही आहे, त्यांच्या मुलीची सोयरीक त्यांच्या जातीत नाही आहे. उलट ज्या दोन घराण्यांचं आत्ता लग्न झाले त्या घराण्यांची विचारधारा एकदम एकमेकांच्या उलटी आहे. लग्नात कुठल्याही विरोधी विचारधारेला किंवा कुठल्याही विरोधी जात धर्माच्या लोकांना भेदभाव सहन करावा लागला नाही, किंवा लग्नात एखादा साधा शेतकरी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साधा कार्यकर्ता त्या लग्नात बोलावला गेलेला आहे, कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे, सोयरीक जुळवताना त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे, अशी कुठलीच गोष्ट दिसली नाही. कारण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, पॉवर आणि पैसा. सामान्य कार्यकर्त्याकडे ह्याच गोष्टीची कमी आहे. कारण सामान्य कार्यकर्ता वाटला गेलेला आहे जाती धर्मांमध्ये, तुझ्या माझ्यामध्ये, माझ्या साहेब आणि तुझ्या साहेबांमध्ये. आणि हे जर सामान्य कार्यकर्ते एकत्र आले तर ते त्यांचा कॅन्डिडेट उभा करतील आणि त्याला जिंकून देतील आणि त्यांचं दुकान बंद करतील. आता ह्याच्यात सुप्रिया सुळेंनी किंवा इन जनरल राजकारण्यांनी चुकीचं काही केलेलं नाही आहे, पण आपण एकमेकांसोबत चुकीचं करतोय आणि आपण कुठल्या गोष्टींमध्ये अडकलोय ह्याचा विचार आपण केला पाहिजे, हे माझं मत आहे. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.